हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत कोबीची सुकी भाजी। त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे, लांब लांब चिरून। इथे घेतली आहे एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ, जी मी भिजत घातली आहे 1 तासापूर्वी पाण्यामध्ये कोमट। 2 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, थोडीशी कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर। ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ऑप्शनल आहे, पण टेस्टसाठी मी टाकते। ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडरही टाकणार आहोत। चला आता मग भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे मी लोखंडी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकतेय। आता आपण टाकणार आहे जिरी मोहरी, चिमूटभर हिंग। आता आपण जिरी मोहरी थोडीशी तडतडू देणार आहे। हे पहा, जिरी मोहरी छान तडतडली। आता आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकूया। हे पहा, मिरचीचा कलर बदलायच्या आधी आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। आपण हे ना मऊ होऊ द्यायचे टोमॅटो, तोपर्यंत आपण ह्याच्यात मसाले घालून घेऊया, म्हणजे हेही परतले जातील। इथे मी घेत आहे अर्धा चमचा हळद, दीड चमचा मिरची पावडर, आणि आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया। टोमॅटोमुळे मसाले करपत नाहीत, कारण टोमॅटोमध्ये पाणी असते। हे पहा, आता किती छान हे टोमॅटो एकदम मऊ झालेले आहेत, कारण हे गावरान टोमॅटो आहेत तर लगेच मऊ होतात। आता आपण कोबी टाकूया। आता आपण काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि हा कोबी परतून घ्यायचा आहे छानपैकी। म्हणजे मसाले जळणार नाहीत आपले। काळजी करू नका, हा कोबी शिजल्यावरती थोडा बारीक होतो, त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये की हा कढईमध्ये बसत नाही वगैरे। आता मी हा मिक्स करते, मग तुम्हाला दाखवते। मी परतलेली आहे छान कोबी। आता बघा किती छान ती बारीक झालेली आहे, ती शिजल्यामुळे थोडीशी। तर आपण ह्या स्टेजला काय करणार आहे, आपण ह्याच्यात डाळ टाकणार आहे। हे पहा, पाणी निथळून आपण चण्याची डाळ टाकायची आहे ह्याच्यामध्ये। पाणी घ्यायचं नाही बिलकुल। ही भिजलेली डाळ आहे, त्यामुळे ही वाफेवर पटकन शिजते। आता आपण हे मिक्स करूया। थोडीशी आपण कोथिंबीर पण टाकायची आहे। आणि डाळ टाकल्यानंतरच कधीही मीठ टाकायचं आहे, नाहीतर मीठ भाजीमध्ये कमी पडू शकतं किंवा जास्तही होऊ शकतं, म्हणजे अंदाज येतो।
आपल्याला. आणि कोबी नेहमी थोडासा बारीक झाल्यावर मीठ टाका. जर आधीच मीठ टाकलं तर कोबी बऱ्याच वेळा खारटही होतो, कारण पहिले जास्त दिसतो आणि नंतर शिजल्यावरती थोडासा कमी होतो. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित. तर आता आपण मस्तपैकी मिक्स करूया ही भाजी. आणि ही भाजीवरती आता आपण झाकण ठेवून आपण ही भाजी 5 मिनिटे शिजवून घेणार आहे लो फ्लेमवर. आता 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण ही भाजी छानपैकी परतून घेऊया. तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा पण तुम्ही ही भाजी ठेवाल ना लो फ्लेमवरती, तर ना ही थोडीशी अशी ना खाली लागून द्यायची भाजी. त्यामुळे ना ह्याची एक वेगळीच अशी टेस्ट येते, खूप छान अशी. आणि ती डाळ पण थोडीशी हलकीशी कुरकुरीत होते, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट आणखीन इनहॅन्स होते. आता ही आपली भाजी झालेली. ही जास्त शिजवायची नाही आहे, एकदमच गाळ होईपर्यंत हिचा. ही अशी थोडीशी हिचा कुरकुरीतपणा एक थोडासा हलकासा राहिला पाहिजे. आता आपली भाजी तयार आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. 10 मिनिटात ही भाजी शिजते, 10 ते 15 मिनिटात. पहिले आपण हिला परतून घेतलं 5 मिनिटं, नंतर झाकण ठेवून वाफ काढली आहे 10 मिनिटं. आता झालेली आहे आपली भाजी. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली कोबीची भाजी रेडी आहे. कशी दिसते आहे मी तुम्हाला सगळीकडून दाखवते. दिसते ना यम्मी यम्मी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही बनवून पहा. तुमचे काही सजेशन असतील तर ते सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा.